आबा मी निघालय हा पोचते। काय गो आनंदी खय निघालास? टक्या टक्या आबा 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 काय आता काय तुका आबांची आठवण राहुली नाही वाटत आनंदी? मी असं म्हणान ठीक आ, नाही तर कोणी आबांकडे बघितलं नसता। तुझं तर हल्ली फोन पण नाही गो, असं करतात काय गो आनंदी? बर संक्रांत झाली काय? टक्या तुझं काय चाललं हा? मला सांग आबा काय असत? आबांकडे दे फोन। गो आनंदी नंतर बोल गो आबांची, आधी मी सांगता येत। आज मी ना 15 पतंगी कापलाय 15, आणि तुझी आठवण येत होती गो, पण तुका काय आठवण येता माझी? टक्या तुझं काय चाललं हा? घरात काय हा? तुझं काय चाललं हा? आबा काय असत टक्या? हे काय समोर तसत आबा धरा तुमच्या लेकीचा फोन असा, हल्ली तुझ्या बाच्यावर जीव नाही राहिलो वाटता। ए कपडे खोळ्या इकडे। हॅलो आनंदी। आबा बोल गो बाय, कशी आहे तुमची तब्येत? बरी असा ना? अगो माका काय झाला, मी अगदी ठणठणीत असोय। याचा टग्यात तिळाचे लाडू आणले ना ते खाल्लंय आणि पतंगी घेऊन बसलो ती बघतोय। काय बोलताय तुम्ही? काय गो काय झाला? आबा तुम्ही नक्की बरे असास ना? अगो आता ह्यो तुझ्या वांगडा बोलतोय, माका काय धाड भरली हा? आबा तुम्ही आजारी नाही पडलास? तुमका काही त्रास? आजारी? अगो कोणी सांगलंय तुका विशिक पडलंय म्हणा? अगो चांगलो ठणठणीत असोय। काय एक एक माणसं असतात, इथे आल्यावर लक्षात आलं की घरी काहीतरी विसरलंय म्हणून। अरे रेंजच नाही। काही शहानिशा न करता घरातून बाहेर पडण्याची खूप मोठी चूक केली मी। आता यांना कसं सांगू? काय करू मी? घरी परत येते म्हटलं तर मी कुठे थांबली हे पण सांगता नाही येणार मला, आणि इथे उतरले ना ते पण चुकलंच माझं। काय मूर्खपणा करतेय मी। पुढे जाऊन एखाद्या गावाजवळ किंवा स्टॉप जवळ तरी उतरायला हवं होतं। की पण म्हणजे काय करू मी आता? बरोबर जाते का मी? जेवली का नाही तू? अरे जेवली का नाही म्हणलं? नाही 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 नाही, तू जेवल्याशिवाय आपण फोन ठेवणार नाही, अजिबात नाही। घे जेवायला घे ना। बरोबर जाते मी, यांना फोन करते। अरे रेंजच नाही।
नाही होणार गाडी सुरू. मी सुरू होऊ देणार नाही. बघतेच ना कसा जातो ते. सोडणार नाही अशीच. ही चावी घे. गाडी का सुरू होत नाही बघ. साहेबांनो, तुम्ही कुठे निघालाय? म्हणजे तुला काहीच माहित नाही? आनंदी गावी जायला निघाली. तिच्या मागे मागे चाललो मी. गावी? टॅक्सी. हो सर, कुठे जायचं? अरे मी सांगतो तू सरळ चलत राहा. हो. चल घाई कर. हॅलो आनंदी, हॅलो. अहो तू कुठे आहेस आता आणि तुझी गाडी कुठपर्यंत पोहोचली? मी ते गाडीत नाहीये. उतरले मी खाली. काय तू गाडीतून का उतरलीस? आणि आबा? आबा आबा ते सगळं मी सगळं. बरं ऐक ऐक, तू घाबरू नकोस. हा, रडू नकोस. मी तुला आणायलाच येतोय. हा, मला फक्त सांग तू आता आहेस कुठे? हायवेवरच आहे. पण अहो मला नक्की सांगता नाही येणार मी कुठे आता. आनंदी घाबरू नकोस. हे बघ, तू लोकेशन पाठव मला. लोकेशन? तुला आठवतं चिंगीने तुला शिकवलं होतं लोकेशन कसं पाठवायचं ते? आठवतंय? हो 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 आठवतंय मला. मी पाठवते. लोकेशन मला पाठव. हे बघ मी वाटेतच आहे. मी तिकडे पोहोचेन, लगेच पोहोचेन मी. हा, आणि अजिबात घाबरू नकोस. मी येतोय तिकडे. मला लोकेशन पाठव पटकन. हो. राईट घे तू. राईट घे. हा, सरळ चलत राहा. थोडं फास्ट चालव ना भाऊ. राईट. हा राईट घे. हा आहे ना राईट. थांब. ते पकड. आनंदी. बस. हे बघा आनंदी, हे घरासारखंच असतं. घर नाही पण आता सगळ्या सोयी सुविधा इथे असतात. जसं बघ ना, झोपण्यासाठी छान इतका मोठा बेड आहे, उशा आहे, पांघरुण आहे, वॉशरूम, गरम पाणी पण येतं तिथे. आपल्याला बसून काम करायचं असेल तर इथे टेबल आहे, खुर्ची आहे. इथे पण एक खुर्ची आहे. टीव्ही आहे बघायचं असेल तर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एकदा दार लावलं की कोणीही आतमध्ये येत नाही आपल्याला डिस्टर्ब करायला. एकांत असतो. सो काही काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आता आबा सुद्धा ठीक आहेत. हो. तर मला सांग, तू निघताना काही खाल्लं होतंस? नाही खाल्लं असणार. भूक लागलीये? नाही, एवढी नाही लागली. नाही लागलीये? पोटातले कावळे जे ओरडतात ना, इथपर्यंत आवाज येतो मला ऐकायला. थोडीशी लागली. ठीक आहे. मी आता फोन करतो आणि मागवतो जेवण. आपण इथे जेवूया. इथेच?
म्हणजे आपली चिंगी जसं फोन करून मागवते तसं. हा तसंच मी तुला इथली पद्धत दाखवतो. इकडे ये. हे बघ, हा फोन आहे. हे बघ, हा फोन. इथे सगळे नंबर्स दिलेले आहेत. रिसेप्शनचा नंबर आहे. त्यांना फोन करायचा, आपल्याला काय हवं ते मागवायचं, मग ते आपल्याला रूम मध्ये आणून देतात. फोन पण आहे इथे. माझ्यासाठी साधंच मागवा काहीतरी. ठीक आहे, साधंच मागवतो. तुला फ्रेश नाही व्हायचं? थांब. जा. हा, मी 205 मधून बोलतोय. आम्हाला एक दाल तडका आणि एक साधा राईस पाठवा. हा, आणि एक मिनिट. आनंदी, तू लिंबू पाणी पिशील? हा, 2 लिंबू पाणी पाठवा. अरे हा, लिंबू पाणी. ऍसिडिटी झाली होती म्हणून म्हटलं मी पण प्यावा. आनंदी. काय? नको. का? नको, तू नको पिवे. ते तसे केस उडव ना. तू माझ्यासाठी उद्या पण साडी नेसशील आणि ते ओले ओले केस असे मोकळे ठेवशील. आनंदी, माझं आयुष्य तू किती सुंदर केलं आहेस हे मी तुला 31 डिसेंबरच्या रात्री सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि किती सहज विसरून गेलो मी. सॉरी आनंदी, असं कसं झालं माझ्याकडून. मी दारूच्या नशेत बोलून गेलो असलो तरी त्यातला शब्द मनापासून ओठांवर आला होता माझ्या. त्याची कबुली मला तुझ्या समोर पुन्हा एकदा द्यायची आहे, पूर्ण शुद्धेत. यावेळी तुला सगळं सांगायचं आहे. होय आनंदी, तुला सगळं सांगायचं आहे. अहो, काही होतंय का तुम्हाला? त्रास होतोय का? नाही, अशा अवस्थेत मला तिला काही सांगायचं नाहीये. नाही, पूर्ण भान असताना मी तिला सांगणार आहे. पण हे सगळं माझ्या लक्षात राहणार कसं काय? मागच्या वेळी केलेली चूक मी यावेळी करणार नाही. मी विसरणार नाही. आनंदीला जे काही सांगायचं आहे ते मी स्वतःसाठी रिमाइंडर म्हणून लिहून ठेवणार. हा, येस येस. आनंदी, अगं काय हे? आपली चिंगी शाळेच्या गेटच्या बाहेर पण येत नाही जोपर्यंत तिला बस दिसत नाही तोपर्यंत. आणि तू अशी मध्येच कशी उतरलीस? ही पडली घरातून एकटी बाहेर, महाराणी. आई, अगं परिस्थिती जशी होती. काय परिस्थिती? तिच्या जीवाचं काय? हा, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तिच्या आबांना काय उत्तर दिलं असतंस तू? सगळ्या सासऱ्यांचा रोष ओढवून घ्यायचं ठरवलंयस का तू आयुष्यात? आई, काय आई?
मला एक शब्द ऐकून घ्यायचा नाही. आनंदी, परत असं वागायचं नाही. हे बघ, तुझा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बाळा. तू का आता एकट्या जीवाची नाही राहिलीस. आई, अगो काय बोलतेस तू? एकट्या जीवाची म्हणजे ती एकटी नाही राहिली ना. आता तू आमची आहेस ना बाळा. तुझ्या आयुष्यात आता आम्ही आहोत ना. सासू, नवरा, नणंद, लेक आहे तुझी. असं कधी पण कुठे पण उतरायचं नाही. आनंदी, खरं तर माझंच चुकलं. मी यायला हवं होतं तुझ्यासोबत. ताई, पण मीच नको म्हणाले होते ना तुम्हाला. तू लाख नको म्हणशील, पण अशा परिस्थितीत तुला एकटीला सोडायलाच नको होतं मी. बरोबर. हा, पण ही परिस्थिती आणली कोणी? तुम्ही म्हणताय आबा बरे आहेत, पण मग आबा आजारी असण्याचा खोटा फोन केला कोणी? काय माहिती आई, काही कळतच नाही मला. माझं पण चुकलं. मी आधी आबांना फोन करायला हवा होता. हे सगळं झालंच नसतं. पण यापुढे असं नाही करणार मी. आई, माझ्यामुळे तुमच्या जीवाला पण घोर लागला ना. बघ बाई, आता तूच बघ. एवढे गुडघे ठणकत होते ना माझे, पण तुझ्या काळजीने मला अजिबात जाणवले नाही. आई, पुन्हा असं नाही करणार. बरोबर, पुरे झालं लाड. अजून राग गेलेला नाहीये माझा. जा चहा कर माझ्यासाठी. कालपासून चहा प्यायली नाही तुझ्या हातचा. जा चहा कर. आनंदी, बाळा, माझ्या चहाचं बघ जरा. हो, आणते आई. बिस्किट नाही दिलीस तरी चालेल, पण दे. चिंगी, दे दे. ए बाळा, आवर ना, उशीर होतोय तुला. डबा आणला. हा, पोळी भाजी दिलीये. व्यवस्थित खायचं, चावून खायचं, घाई करायची नाही. दे करू. दे. आनंदी, ए बाळा, देतेस का चहा मला? हो आई, आले. बाळा, हे कर बरं. अगं, गरम गरम चहा लागतो मला सकाळी सकाळी. आले. हा, मी आई विसरले. हा, मी. हा, ते असू दे असू दे. मला गार नाही चालत ग. कुठे गेलेत काय माहिती. कोण ग? कोण? कोण कुठे गेलं? हे आनंदी, अगं पिठी साखर कुठे आहे? मला लाडू बनवायला पिठी साखर हवी आहे. पिठी साखर कुठे गेली काय माहिती. पिठी साखर का लपून बसणार आहे का? लपूनच बसल्यात त्या. कोण लपलंय? काय काय बोलतेस? आनंदी, अगं नाहीये पिठी साखर भरा. वर्षा, मी सांगते, ये तुला ये. अगं, सोपं असतं पिठी साखरेचं. काय करायचं माहितीये का? मिक्सर मध्ये साधी साखर घालायची आणि 2 वेळा गुर्र करायचं, पीठ पडतं साखरेचं. सोपं आहे. रमाताई, सोडणार नाही मी तुम्हाला. आबा आजारी असल्याचा खोटा फोन केला ना मला, आणि आता काय लपून बसलात तुम्ही? चिंगी बाळा, दूध आणते. हा, थांब. आनंदी, आता नको, खूप उशीर. आनंदी, मला जरा गरम चहा आणतेस का? नाही म्हणजे हा राहू दे, हा पिते मी, पण जरा गरम असू दे मला. मला खरं खरं सांग, हा कितवा चहा आहे? 3रा.
आनंदी, अति होतंय हा. एवढं काय बोलायचंय तुला? काय बोलायचं याची कल्पना नाहीये का तुम्हाला? मला कसं काय माहिती असेल? हो, हा, जे कोणालाच माहिती नसतं ना रमाताई, ते तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती असतं. मला काय विचारताय, काय माहिती? हे बघ आनंदी, ऐक ना, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. काय बोलायचंय तुला? माझा गैरसमज होतोय? रमाताई, माई फोनवर काय बोललीये आतापर्यंत मी हे कोणालाच सांगितलं नाही. तुम्हाला बरं माहिती झालं हे सगळं? ते अंदाजाने. हो, अंदाजाने शब्दन शब्द खरा असू शकतो. रमाताई, तो फोन तुम्ही केला होता, माईने नाही, बरोबर आहे? हे असं मी का करेन? मला गावी पाठवण्यासाठी. हे असं काही मला येत नाही. हा, तो फोन माईचा नव्हता, आवाज फक्त माईचा होता. ज्यावेळी माई इथे आली होती त्यावेळी तुम्ही तिचा आवाज ऐकला आणि तो आवाज तुम्ही बरोबर काढला. हे सगळं मला कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? अगं आनंदी, मी तुला खरंच सांगते, हे असं काही मला नाही जमत, खरंच. हो, गाडीची नंबर प्लेट बदलणं जमतं, राग आला की फक्त नजरेनं बल्ब फोडणं जमतं, हवं तेव्हा फ्रेममध्ये बसणं जमतं, हवं तेव्हा फ्रेममधनं बाहेर येणं जमतं, एवढं सगळं जमतं तुम्हाला. मग या घरातनं मला बाहेर काढणं तुमच्यासाठी कठीण आहे का? म्हणजे हे सगळं मी तुला घालवण्यासाठी केलं? हो. तुला घालवायचंच असतं ना तर तू या घरात आल्या क्षणी तुला घालवलं असतं. नाही घालवलं, कारण त्यामागे तुमचा स्वार्थ होता. तुमचं म्हणणं, तुमच्या भावना तुमच्या माणसांपर्यंत कोणी पोहोचवल्या असत्या? चिंगीला स्पर्श करता आला ना रमाताई, ते फक्त माझ्यामुळे. तुमच्या मनातल्या भावना पत्रात लिहिता आल्या, ते फक्त माझ्यामुळे. नाही, मला याचा मोठेपणा नको आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता जे काही करताय ते सगळं चुकीचं आहे. तर मग ते का करताय हे सगळं? कारण मला आता त्रास होतोय. नाही बघवते मला तुझं राघवकडे जाणं. हो, म्हणून तुम्ही माझं त्यांच्याशी असलेलं नातं नाही तोडू शकत. पण तुला लांब तर पाठवू शकते ना. म्हणून तुम्ही माझ्या आबांना आजारी पाडलं. तुम्ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहात ना रमाताई, तुम्हाला हे चांगलं करू शकतो. तुमचे बाबा जेव्हा आजारी होते तेव्हा तुमची काय अवस्था झाली होती हे मी खूप जवळून बघितलं. आणि तुमच्या बाबांसाठी मी पण तर रात्र रात्र जागत होते ना. मग तुम्ही माझ्या आबांच्या तब्येतीवर का उठलात रमाताई? रमाताई, ते एकटे असतात, गावाकडे असतात, त्यांना काही होईल याचा विचार पण केला नव्हता मी. किती घाबरले होते माहिती का तुम्हाला? आनंदी, इतके दिवस मी फक्त तुझाच विचार केला. नाही केला तुम्ही माझा विचार. तुम्ही फक्त तुमचं घर सावरणाऱ्या आनंदीचा विचार केला, राघव कर्णिक यांच्या बायकोचा नाही. राघववरती अजूनही माझा हक्क आहे. जोवर तुम्ही अस्तित्वात होतात तोवर. राघवसाठी अजूनही माझं अस्तित्व आहे. ते मी टिकवून ठेवले, घरातल्या प्रत्येक वस्तूत. या घरावरती माझा हक्क आहे. पण त्या घरात आता माझा संसार सुरू. पण माझा संसार मी सोडून जाणारच नाही. आणि मी माझा संसार. काय झालं? विश्वास नाही बसत आहे? बसेल विश्वास जेव्हा हे त्यांच्या मनातलं सगळं सांगतील ना मला, तेव्हा नक्की विश्वास बसेल. रमाताई, उशीर झाला तुम्हाला? आनंदी, 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 आज मी खूप खुश आहे. का? काय झालं? आनंदी, तू या घरात आल्यापासून या घरासाठी खूप केलंस. चिंगीची आई झालीस, या घरची सून झालीस, माझी बहिणीच नाही तर मैत्रीणही झालीस. पण आज तुला जे हवंय ते मिळणार आहे. वर्षाताई, तुम्ही काय बोलते मला काहीच कळत नाही. थांब, आई कुठे? आत आहेत. म्हणजे आता घरात कोणीच नाहीये ना? आनंदी, दादाला त्याच्या मनातलं सगळं तुला सांगायचंय. आणि हे त्याने मला स्वतःहून सांगितलंय. रमाताई, आता लवकरच कळेल तुम्हाला. आणि गंमत माहितीये,
तो तुला घरी आल्यावर बंद खोलीत बेडरूम मध्ये नाही सांगणार आहे. म्हणजे तो तुला एकटीला गार्डन मध्ये घेऊन जाणार आहे आणि झाडा फुलाच्या साक्षीने मोकळ्या आकाशाखाली दादा तुला प्रपोज करणार आहे. आनंदी, हे बघ आमचं फुल प्लॅनिंग झालंय. दादाने मला सगळं सांगितलंय. तो आल्यावर तुला विचारणार आहे, पण तू अजिबात असं दाखवू नकोस की तुला सगळं माहितीये. आणि मी तुला सांगितलंय हे तू तर अजिबातच सांगू नकोस. कसलं भारी आहे, दादा तुला प्रपोज करणार. माझं काय झालं? लिफ्ट अडकले. कोणी आहे का? कोणी आहे का? भाऊजी, लिफ्ट अडकली. कोणी आहे का? कोणी आहे का? अगं काय झालं? हे लिफ्ट अडकली. उघडा. अहो बघा ना, लिफ्ट अडकली. काय झालं बघ ना. अडकली काय माहिती. उघडा ना. बटन लावून बघा. बटन लावून काय बाबांना बोलवा. बबन, अरे बबन, हे नंतर बंद कर. वरती लिफ्ट मध्ये कोणतरी अडकलंय. चल चल. लिफ्ट मध्ये काय शक्य आहे काय? वाजलं ना बापन. अरे ते आवाज येतोय, कोणतरी अडकलंय. चल बघ काय तरी अचानक अडकलेले. आनंदी तू आले आले वहिनी आले. वहिनी तुम्ही आत गेलातच कसे होते? काय वहिनी तुम्ही? बघा ना, अचानक लिफ्ट बंद पडली. टेन्शन घेऊन आलीस ना बाहेर. काय हे का तुझ्या साडीला ग्रीस लागलाय? अगं आनंदी, लिफ्ट महिनाभर बंद होती, तुला माहितीये ना. तरी तू लिफ्टने का गेलीस? मग अशी लिफ्ट चालू होती म्हणून गेले. अशी कशी चालू झाली? सेक्रेटरीने कामच केलं नाही. हो नाही भाऊजी, खरंच सांगते, मग अशी लिफ्ट चालू होती म्हणून गेले मी. वहिनी आम्ही का खोटं बोलतोय का? अहो सकाळपासून 3 वेळा मी जिन्याने वरती खाली आलोय. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला काय लागलं तर नाही ना? बरं जाऊ दे, चला आपण जाऊया. काय पण जाऊ दे बाबा, पोरगी आली बाहेर. आता येतंय माझ्या लक्षात. माझी आणि यांची भेट न होऊ देण्यासाठी ना रमाताईंनी हे सगळं केलंय. जे होईल ते होईल, पण आज मी जाणारच. नाही, मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. काय ऐकलंस तू? का वागताय तुम्ही? चुकीचं वागताय ना रमाताई. असं नाही, तुझ्यासाठी असेल चुकीचं, पण माझ्या दृष्टीने अगदी योग्य आहे. रमाताई नका करू असं. हे वाट बघत असतील माझी, आणि म्हणूनच मी असं करतेय. मला तू तिथे जायला नकोयस. बघ आनंदी, जातेस का घरी? हा, तुला नीट व्यवस्थित सोडेन मी, नाहीतर राघव पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. सांग मला, जातेस ना घरी? पोहोचवते तुला नीट. हळू हळू. काय करताय? साबण. काय करताय तुम्ही?
आनंदी, निघालीस ना तू? हो निघाले. ये ना लवकर. हो लगेच आल्या. मी वाट पाहतो तुझी आनंदी. मी रिक्षा उलटी केली, आनंदीला लागली, माझ्यामुळे झालं. पण मी काय करणार होते? मी तिला सांगत होते की नको जाऊ राघवला भेटायला. तिला जायचंच होतं, बरोबरच केलं तिच्या बाबतीत. असंच हवं, पण जरा जास्तच केलं. नाही बरं झालं, पण एका बाजूलाच लागले तिला ना. राघव लगेच आला तिला शोधत शोधत आणि उचलून घेऊन गेला. खरं तर त्याचे संपवून टाका. ते राग चिडचिड सगळं ठीक आहे, पण एवढा विचार नाही करायचा. नाही ठीक आहे, पण असं काही झालं असतं ना तर भूत बनून माझ्या डोक्यावरती बसली असती. आता आली आहे राघवच्या आयुष्यात, तशी माझ्या प्रेम मध्ये आली असती. बरं झालं ती आहे. नाही तिच्या आबांना खोटं खोटं आजारी पाडलं तेव्हा केवढी भडकली होती. आता काय करते कोणाच ठाऊक. एवढं मात्र नक्की की हात धरून टेरेस वरती घेऊन जाणार नाही. काय लागला तुका? दाखव बाका. जावई बापू, अहो काय चालला या आनंदीचा एका मागून एक काय ऐकते मी. ह्या काळजी वाटत हो. मी येऊ काय तकडे? नाही नाही आबा, नको नको. तू लाख नको म्हणशील गो. बापाशी तर म्हणा, रवत नाही गो गप्ता. आबा नाही, खरंच नको. तुमची उगाच धावपळ नको. आणि मी आहे ना सोबत, मी सांभाळेन सगळं. आबा जरा फोन आकडे द्यावा. हे जे सांभाळते बोलतात ना, माका तर त्यांच्याशी बोलूचा. फोन द्यावा. तोंड बंद कर. गबरो जावई बापू. अरे अरे फोन, फोन दिसता क्या? सांभाळते म्हणतोस त्या काय तुमका जमत नाही असा माका दिसता. तोंड बंद कर. दी फोन आकडे दी. फोन. माझ्या आनंदी काय झाला थय येऊन कवटत ना. एक काट बंद कर. हॅलो जावई बापू, माफी करा. योटोगो आमचं कसं हा तुमका माहिती आहे ना. आबा ठीक आहे, काही हरकत नाही. आनंदीची काळजी घेवा. काय गो बाय, काय झाला? आबा तुम्ही काळजी करू नका, काय नाही. मी आता त्याला औषध लावतच होतो. औषध लावतो आता. मी ठेवतो फोन. हा आनंदी बोलेल नंतर तुमच्याशी. आबा नका काळजी करू. मी बघितला या कसा दुखत होता आनंदी, कसा बोंबलत होता आनंदी. काय करूया आपण? तुम्हाला काय येतंय? तुम्ही फक्त हातावर हात देऊन गप रवा. काय करणार काय ना तुम्ही? तुझ्या तर तंगडो तोडताय मी. तुम्ही एवढाच राहा. इतकं